नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघतात प्रतिपक्ष. मित्रांनो, बंगालचे नवे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांच्या शपथविधीपूर्वीच त्यांचे दीर्घकालीन सहकारी आणि सहाय्यक चंद्रनाथ रथ यांचा एक सुपारी कांडामध्ये खून करण्यात आला आणि त्याचा आता तपास वगैरे सुरू आहे. पण त्या एका गोष्टीवरून बंगालमध्ये ममता दिदीचं राज्य म्हणजे काय होतं याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. केंद्र सरकार आणि निवडणूक आयोग, इव्हन सुप्रीम कोर्ट यांनी मिळून ज्या प्रकारे यावेळेला पहिल्यांदा बंगालच्या निवडणुका ह्या संपूर्णपणे हिंसाविहीन होतील यासाठी जी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, त्याला यश मिळाल्यानंतर आपण गुन्ह्याशिवाय राहू शकत नाही हे दाखवणं ममता दिदींना आणि त्यांच्या निकटवर्तीयांना भाग होतं. आणि म्हणूनच हे चंद्रनाथ रथ यांच्या हत्येचं कारस्थान रचलं गेलं असलं. हे वेगळं सांगायला नको. सत्ता आमच्या हातात असो नसो, हम जहां खडे होते हैं लाईन वही से शुरू होती है, ही जी सत्तेची मस्ती आहे त्याचं प्रत्यंतर निवडणूक हरल्यानंतर देखील दाखवणं हे अगत्याचं होतं. म्हणूनच या हत्याकांडाची ही कपट नीती रचली गेलेली होती आणि आता ते लपून राहिलेलं नाही. कुठेतरी अचानक घडलं आणि बाचाबाची झाली आणि गोळ्या झाडल्या गेल्या असं बिलकुल नाहीये. ज्या प्रकारे पाठलाग करून निवडणुका संपलेल्या असताना आणि नव्या सरकारचा शपथविधी व्हायचा बाकी असताना भावी मुख्यमंत्र्याच्या सहाय्यकाला एका विशिष्ट जागी अडवून गाड्या मोटरसायकली घालून चारी बाजूने त्याच्यावर बेधुंद गोळीबार करण्यात आला आणि त्याची हत्या करण्यात आली. इवन तो मेलाय की नाही याची खातर जमा करेपर्यंत मारेकरी तिथे थांबलेले होते आणि तिथून नंतर ते पळून गेले. हे प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेलं आहे, आय विटनेसनी. पण मुद्दा तो नाहीच आहे. आता ती घटना होऊन गेली आहे, शपथविधी होऊन गेलाय. पण या संदर्भामध्ये टीएमसी मधून सध्या हाकून दिलेला जो त्यांचा लोकप्रिय चेहरा असलेला प्रवक्ता रिजू दत्ता याने सांगितलेली गोष्ट फार गंभीर आहे. रिजू दत्ता म्हणाला की चंद्रनाथ रथ यांच्या हत्येनंतर त्यांना उपचारार्थ इस्पितळात नेण्यात आलं. तिथे त्यांचा आधीच मृत्यू घोषित झाला आणि त्यानंतर आपल्या या सहकार्याचा मृतदेहाचं पहिलं दर्शन घ्यायला शुभेंदू अधिकारी तिथे पोहोचले आणि तिथून बाहेर पडल्यानंतर शुभेंदू अधिकारी यांनी ज्या जबाबदारीने पहिलं वक्तव्य केलं त्या एका वक्तव्याने बंगालभर पसरलेल्या कमीत कमी 5,000 उतावळ्या आगाऊ तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं गुंडांचं जीवदान मिळालेलं आहे. कोणीही कायदा हातात घेऊ नका. जी काही घटना घडलेली आहे त्या घटनेचं काय करायचं हे कायदा ठरविल. कायद्यानुसार सगळ्या कारवाया होतील आणि कोणीही बदल्याच्या सुडाच्या भावनेने कुठलीही राजकीय दंगा मस्ती करता कामा नये हे त्या मृतदेहाचं दर्शन घेऊन निघालेल्या शुभेंदू अधिकारींनी सांगितलं. म्हणूनच अत्यंत उन्मादात असलेल्या, उत्साहात असलेल्या भाजप कार्यकर्त्यांकडून बंगालभर तृणमूलच्या कार्यकर्त्यांवर हल्ले झाले नाहीत. हे कोण सांगतोय? कालपर्यंत जो ममता दिदीच्या वतीने भाजपला अमित शहाना धमक्या देत होता तो रिजू दत्ता हे सांगतोय. असो, मुद्दा तो नाही. पण आता हा सगळा विषय
तपास कामाकडे गेलेला आहे आणि केंद्रीय एजन्सी काम करतायत, बंगालचे पोलीस कामाला लागलेले आहेत आणि बंगालच्या पोलिसांना यातले बारकावे माहिती असणार. त्याखेरीज अल्पावधीमध्ये या सुपारी हत्याकांडामध्ये गुंतलेले 3 का 4 लोक थेट दूर उत्तर प्रदेशात पकडले गेले नसते. यामध्ये सगळ्यात मोठं योगदान बंगालच्या पोलिसांचं आहे, जे पोलीस काल परवापर्यंत तृणमूलच्या आणि ममतांच्या गुंडांना पाठीशी घालत होते. तृणमूलचे गुंड गुन्हेगार जो धुमाकूळ घालत होते, त्यानंतर पीडित तक्रार द्यायला गेला तरी तक्रारदारालाच आरोपी बनवण्यापर्यंत बेशरमपणा जे बंगालचे पोलीस करत होते, त्यांनी आजपर्यंत बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या गुंडांना धिंगाणा घालू दिलेला आहे. पण ज्यांना आपण संरक्षण देतो, ज्यांना आपण मदत करतो, त्यांची ही बरीचशी माहिती पोलिसांकडे आपोआप जमा होत असते. त्यामुळे चंद्रनाथ रथ यांच्यावर असा हल्ला झाला असेल तर तो कोण करू शकतो? आणि विशेष चंद्रनाथ रथ ह्या अधिकारी यांच्या सहाय्यकापुरता मर्यादित नाहीये. ज्या प्रकारचं कारस्थान रचलं गेलं होतं, जी गाडी त्यामध्ये सापडलेली आहे, त्या गाडीचा नंबर प्लेट पासून सगळ्या खाणाखुणा नष्ट करण्याचा प्रयत्न झाला होता. अधिकृत मालक सापडणार नाही इथपर्यंत काळजी घेतली. याचा अर्थ सरळ आहे की या मागे मोठं कारस्थान होतं आणि मोठं कारस्थान सुवेंदू अधिकारी यांच्या एका मदतनीसाला, सहाय्यकाला मारण्यासाठी एवढं मोठं कारस्थान रचलं जाऊ शकत नाही. त्याचा अर्थ सरळ आहे की मारायचं कोणाला तर सुवेंदू अधिकारीला, टार्गेट कोण होतं? सुवेंदू अधिकारी. पण अनेकदा गफलती होतात. ज्या प्रकारे ही गाडी येईल, या गाडीतून ते जातील, या सगळ्याची रेकी केलेली असणार, पूर्ण पाहणी करून याचा प्लॅन बनवलेला असणार. अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या मार्गाने पाठलाग करून, घड्याळं लावून, वेळ ठरवून या सगळ्या हत्याकांडाची आखणी केलेली असणार आणि त्याच्यात अपेक्षा अशी असावी की शुभेंदू अधिकारी यांनाच मारायचं. पण योगायोग असा होता की कदाचित ऐनवेळेला प्रोग्राम बदलला आणि शुभेंदू अधिकारी त्या गाडीने निघाले नाही, त्याच्याऐवजी चंद्रनाथ रथ निघाले आणि त्यांची हत्या झाली. पण मुद्दा तेवढा नाहीये. मुद्दा त्यापेक्षा मोठा असा की गाड्यांचे नंबर, चासी नंबर हे सुद्धा डिस्टॉर्ट केलेल्या गाड्या वापरल्या जातात. याचा अर्थच करोडो रुपयांची सुपारी दिली गेली होती. पण ज्या वेगाने उत्तर प्रदेशमध्ये हे मारेकरी पकडले गेले आणि आतापर्यंत आलेली जी काय माहिती उडत येते, त्यानुसार त्यांना 1 कोटी रुपये दिले गेले होते. अर्थातच या प्रकारचं त्यांच्याकडे मिळालेली काही पिस्तुल, बंदुका असतील, त्या एकेका पिस्तुलाची किंमत 10 लाखावर आहे. अशी 2 पिस्तुल जप्त करण्यात आली. आणखीन 4-5 पिस्तुल होती, कारण 4-5 ठिकाणाहून 4-5 मारेकरांनी गोळ्या घातल्या असं म्हणतात. म्हणजे नुसती हत्यारांची किंमतच 50 लाखापर्यंत जाते. त्याखेरीज गाडीची व्यवस्था करणं, हे सगळं म्हणजे प्लॅन अंमलात आणण्यासाठीचाच खर्च 1 कोटीवर जातो. आणि 1 कोटी मिळाले याचा अर्थच खर्चाचे पैसे, खर्चापाणी. सुपारी कदाचित 5-10 कोटी रुपयांची असेल. पण ज्या प्रकारे उत्तर प्रदेशमध्ये विना विलंब, फार वेळ न लावता 48-30 तासाच्या आत जे काही 3 आरोपी पकडले गेले आणि तेवढ्यावर न थांबता त्यांच्याकडून कबुली जबाब घेण्यात आले, त्यावरून एक गोष्ट कळते की हे भाडोत्री मारेकरी होते, हे सुपारीबाज मारेकरी होते. त्यांना आपण कोणाला मारतोय याच्याशी कर्तव्य नसतं. तुम्ही पेटी आणि खोके द्या, आम्ही गोळ्या झाडू. मरतोय कोण याच्याशी आम्हाला काडीचंही कर्तव्य नाही. एकदा मारून मोकळं झालं की तुमचा आमचा संबंध संपला. वकील वगैरे काय ते आमचे आम्ही बघू, अशा पद्धतीत कॉन्ट्रॅक्ट किलिंग चालतं. आणि असे लोक ज्या वेळेला
भावी मुख्यमंत्र्याच्या सहाय्यकावर या प्रकारे खुनी हल्ला करतात, तेव्हा त्यांचं व्यक्तिगत भांडण शुभेंदू अधिकारी किंवा त्या चंद्रनाथ रथ यांच्याबद्दल असू शकत नाही. पण एक गोष्ट साफ होते की अशा प्रकारच्या हत्या ज्यांना हव्या होत्या, जे चंद्रनाथ रथ किंवा शुभेंदू अधिकारी यांना दुश्मन मानत होते, त्यांना मेलेलं बघायचं होतं, अशा लोकांकडून ही सुपारी दिली जाऊ शकते. आणि मग लक्षात येतं ही सुपारी ही तृणमूल काँग्रेसच्या कुणातरी बड्या नेत्याने, अधिकाऱ्याने, हायकमांड कडून दिली गेलेली असणार, याविषयी शंका घेण्याचं सुद्धा कारण नाही. आणि ज्या प्रकारे ममता दिदींचा भाचा आणि भावी मुख्यमंत्री वारस मानला जात होता, तो अभिषेक बॅनर्जी अशा खुनाच्या धमक्या राजरोज देत होता. आणि केवळ तो नाही, कोण जहांगीर खान असेल किंवा कोण शहाजहान शेख असेल, असे लोक सातत्याने सामान्य माणसाला, राजकीय कार्यकर्त्यांना उठता बसता धमकावेत होते की केंद्रीय सीबीआय वगैरे काय असेल ते 4 दिवस असेल, सेंट्रल फोर्सेस 4 दिवस असतील, नंतर आम्ही इथेच आहोत आणि तुम्हाला इथेच राहायचंय. 4 मे नंतर तुम्हाला एकेकाला बघून घेतो. ही भाषा तर खुद्द अभिषेक बॅनर्जी वापरत होता. आणि म्हणून चंद्रनाथ रथ याच्या हत्याकांडाचे धागेदोरे हे अभिषेक बॅनर्जी पर्यंत पोहोचले तर नवल मानायचं कारण नाही. इथे एक गोष्ट बारकाईने लक्षात घ्या, बारकाईने लक्षात घ्या. निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर, निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर ज्या वेगाने उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, ज्यांच्या कालखंडामध्ये उत्तर प्रदेश गुन्हेगारांना अंधण दिला होता असं म्हटलं जायचं, ज्यांच्या 5 वर्षाच्या कारभारामध्ये उत्तर प्रदेशच्या कानाकोपऱ्यात, जिल्ह्यात जिल्ह्यात, तालुक्यात तालुक्यात नवनवे माफिया उदयाला आले. कोण आझम खान असेल, कोण अन्सारी असेल, एकापेक्षा एक होते. अतिक अहमद असेल, जे एन्काउंटर मध्ये पुढे मारले गेले, असे डझनावारी आहेत. आणि या सगळ्यांना बाळसं मिळालं, ताकद मिळाली, ती अखिलेश यादव मुख्यमंत्री असताना मिळाली. आणि आता चंद्रनाथ रथ यांच्या हत्याकांडामधले आरोपी हे कलकत्त्यामध्ये हत्याकांड करून विना विलंब सटकले, ते सापडले उत्तर प्रदेशात. आणि उत्तर प्रदेशात माफिया, गुन्हेगारी, सुपारीबाजी हे तर दीर्घकाळ उजळ माथ्याने चाललेले व्यवसाय आहेत. योगी आदित्यनाथ आल्यापासून अशा लोकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळलेली आहे. आणि त्यांचा उद्धारक किंवा त्यांचा कोण म्हणाल तो महापुरुष, महानुभाव अखिलेश यादव आहे. आणि असा अखिलेश यादव हा या घटनेनंतर धावत पळत बंगालला जातो आणि ममता दिदीची भेट घेतो. ममता दिदीला भेटण्यापूर्वी अभिषेकशी गळा भेट करतो, अभिषेक बॅनर्जीची. याचा अर्थ कळतो मित्रांनो तुम्हाला? याचा अर्थ कळतोय? शुभेंदू अधिकारी यांचा सहाय्यक चंद्रनाथ रथ याच्या हत्याकांडाचे धागेदोरे उत्तर प्रदेश पर्यंत पोहोचलेत. आणि अशा प्रकरणातलं जे पैसे असतात ते चेक पेमेंट नसतं, चेक पेमेंट नसतं, लक्षात घ्या. हे कॅश दिलं जात. आणि त्याला मनी लॉन्ड्रिंग वगैरे विषयामध्ये, टेरर फंडिंग या भाषेमध्ये याला हवाला रॅकेट म्हणतात. हवालातर्फे दिले जातात. जे कुठे कागदपत्री त्याचा पुरावा सापडत नाही, अशा रीतीने जी देवाणघेवाण पैशांची चालते त्याला हवाला रॅकेट म्हणतात. आणि ममता दिदीच्या पक्षाचं कामकाज करणारी आयपॅक कंपनी ही हवाला रॅकेटमध्येच ईडीच्या जाळ्यात अडकलेली आहे. बंगालमध्ये वेगवेगळ्या उद्योगातून, समूहातून, खाणीतून
व्यापारातून, बिझनेसमधून ज्या खंडण्या उकळल्या जायच्या त्या आयपॅक मार्फत हवाला पद्धतीने कुठे कुठे ती रक्कम फिरवली जात होते आणि अशाच एका हवाला रॅकेटमधून गोव्याच्या निवडणुकीसाठी 5 वर्षापूर्वी जे पैसे आयपॅक कडून गोव्याला तृणमूलच्या उमेदवाराला पाठवले गेले त्याचे धागेदोरे ईडीच्या हाती लागले आणि त्यातूनच ईडीच्या रडारवर आयपॅक आलेली होती. त्यामुळेच ममता दिदी धावत धावत आयपॅकच्या ऑफिसवर गेली आणि ती फाईल घेऊन आली. त्याचं कारण तुम्हाला समजू शकेल. त्यामध्ये पक्षाची रणनीती नव्हती तर खंडणीचे सगळे हिशोब असू शकतात. आणि जर गुन्हेगारांना, मारेकऱ्यांना, सुपारीबाजांना पेमेंट करायचं असेल तर ते चेक पेमेंट होत नसतं, ते हवाला मार्फत जात असतं. हवालामार्फत जात असतं आणि अशाच आयपॅकला आगामी 2027च्या विधानसभा निवडणुकीसाठी अखिलेश यादवने बुक केलं होतं, कॉन्ट्रॅक्ट दिलेलं होतं. ते कॉन्ट्रॅक्ट तोडण्यासाठी अखिलेशनी जी धावाधाव बंगालच्या निकालानंतर केली आहे त्याचा संबंध फिरत फिरत कुठेतरी त्याचे धागेदोरे हे चंद्रनाथ रथच्या हत्याकांडाशी जुळले गेले तर त्यात आपण सुद्धा लपेट्यामध्ये येऊ यांनी अखिलेश यादव भयभीत झालेला आहे. कदाचित त्याचे काही धागेदोरे मुंबईपर्यंत पोहोचले तरीही मला नवल वाटणार नाही. अखिलेशची भीती ही आयपॅकची आहे आणि तिचा म्हणूनच संबंध हा चंद्रनाथ रथ या हत्याकांडाशी जातो आणि आज ना उद्या त्याच्यामध्ये अभिषेक अडकला तर तो अखिलेशलाही घेऊन बुडणार. याविषयी मनात शंका बाळगू नका. मी आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.